जर तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे की फक्त प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन झालं म्हणजे तुम्हाला त्या प्रॉपर्टीची ओनरशिप मिळालीच असं होत नाही. म्हणूनच प्रॉपर्टीची ओनरशिप सुरक्षित करण्यासाठी हे 10 महत्त्वाचे डॉक्युमेंट माहिती असणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिला डॉक्युमेंट म्हणजे टायटल डीड. हे सिद्ध करतं की ज्या व्यक्तीकडून तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करत आहात तीच त्या प्रॉपर्टीची ऍक्च्युअल ओनर आहे. दुसरा म्हणजे मदर डीड. हा डॉक्युमेंट तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा पूर्ण इतिहास सांगतो, म्हणजे ही प्रॉपर्टी याआधी कोणाच्या ओनरशिपमध्ये होती हे समजतं. तिसरा डॉक्युमेंट म्हणजे की एन्कम्बरन्स सर्टिफिकेट. यावरून त्या प्रॉपर्टीवर कोणतं लोन, मॉर्गेज किंवा लिगल डिस्प्यूट नाही ना ते आपल्याला तपासता येतं. चौथं म्हणजे सेल डीड. हा डॉक्युमेंट प्रॉपर्टीची ओनरशिप कायदेशीररित्या सेलरकडून बायरकडे ट्रान्सफर होत असल्याचा पुरावा असतो. जर तुम्ही न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग मध्ये घर घेत असाल तर पोझेशन लेटर नक्की घ्या. यातून बिल्डर प्रॉपर्टीचा फिजिकल पोझेशन तुम्हाला देत असल्याचं सिद्ध होतं. त्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पण नक्की तपासा. याचा अर्थ बिल्डिंगला राहण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. आणि जर प्रोजेक्ट अजून अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर अलॉटमेंट लेटर नक्की घ्या. यातून बिल्डरने तो फ्लॅट अधिकृतपणे तुमच्यासाठी अलॉट केला असल्याचं सिद्ध होतं. याशिवाय काही फायनान्शियल डॉक्युमेंट्स देखील महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ बँक एनओसी, प्रॉपर्टी टॅक्स रिसिट्स. यामुळे प्रॉपर्टीवरचं लोन आणि टॅक्स संदर्भातल्या बाबी स्पष्ट होतात. आणि शेवटी रजिस्ट्री झाल्यानंतर म्युटेशन करून घ्या. यामुळे गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये प्रॉपर्टी तुमच्या नावावर अपडेट होते. म्हणून घर खरेदी करताना फक्त प्राइस, अम्युनिटीज आणि लोकेशन नका बघू, हे डॉक्युमेंट्स देखील नक्की तपासा. आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स कॉन्टेंटसाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.